कर्नाटक मध्ये मैलारगिरी पर्वत आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झाले। मनी आणि मल्ल दैत्य तिथे मारले त्या मैलारगिरी पर्वतावर। मनी आणि मल्ल नावाचे दोघं भाऊ होते, उन्मत्त झालेले होते, त्यांना तिथं मारलं आणि तिथं सगळे भक्त यायला लागले, गर्दा करायला लागले। म्हणून त्यांना असं वाटलं कुठेतरी विश्रांती घ्यावी, म्हणून तिथून आले पुणे जिल्ह्यामध्ये सासवडच्या जवळ दुसरा पर्वत आहे, त्याचं नाव आहे जयाद्री पर्वत। त्या जयाद्री पर्वतावर आले, मलयाद्री पर्वतावरून जयाद्री पर्वतावर आले आणि जयाद्री पर्वतावर बसले। पण त्या ठिकाणी भक्तांचा ओघ कमी झाला नाही, त्या ठिकाणी भक्त येऊ लागले। भगवान परमात्म्याला वाटतं इथं तरी कुठपर्यंत राहावं, किती दिवस राहावं, आपल्याला हे विश्रांती घेण्याकरता जागा बरोबर नाही, म्हणून जेजुरी सोडली। कुठं आले? इथं इथं पालखीमध्ये विराजमान झाले। या ठिकाणी हे आपली जी पालख्या डोंगरावर जी म्हणतो ना, डोंगर तर पालखी आकृतीचा आहेच आहे, परंतु विराजमान ज्यामध्ये झाले ती सुद्धा पालखीची आकृती आहे, म्हणून पालखीमध्ये। आणि खरंच इथे विश्रांती भेटली। किती दिवस महाराजांना खंडेरायाला किती दिवस विश्रांती भेटली माहिती आहे तुम्हाला? हजारो वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला। आता मला असं सांगायचं, ह्या 11 वर्षामध्ये पुन्हा खंडेरायाला वाटलं ही सगळी इथं पुन्हा यायलाच लागली पाहता, पण आम्ही सांगितलं आता कुठं तुम्ही जायचं, कारण आमच्या सर्व भक्त मंडळींचा। नमस्कार मंडळी, महाराष्ट्राचे लाडके ओनली वारकरी यूट्यूब चॅनलला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका। राम जी दीन आणि दुर्बळासी, दीन आणि दुर्बळासी, दीन आणि दुर्बळासी, दीन दुर्बळासी, दीनानी दुर्बळासी, दीनानी दुर्बळासी, दीनानी दुर्बळासी, दीनानी दुर्बळासी, दीन आणि 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 दुर्बळासी, दीन दुर्बळासी, सुखरासी हरि कथा, सुखरासी हरि कथा, सुखरासी हरि कथा, सुखरासी हरि कथा, तारु भव सागरी थे, तारु भव सागरी थे, तारु भव सागरी थे, तारु भव सागरी थे, सुखरासी हरि कथा, सुखरासी हरि कथा, सुखरासी हरि कथा,
सुखरासी हरि कथा तारु भव सागरी तारु भव सागरी तारु भव सागरी तारु भव सागरी जानिता अधिकारी अधिकारी ऊंचा निज अधिकारी अधिकारी
वा 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 जय हो टाळ्या 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 जय हो वा 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 दीनानी दुर्बळासी सुखराशी हरिकथा तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी तुका मने आवडी धरी तुका मने आवडी धरी कृपा करी म्हणवणे तारो भव सागरीचे उंच नीच अधिकारी विठ्ठल दीनानी दुर्बळासी सुखराशी हरिकथा तारो भव सागरीचे उंच नीच अधिकारी गजाननं भूतगणादि सेवितं कपेत्य जम्बो फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं समचरण सरोजं सान्द्रनिराम्बुदावं जगननीत पानी मण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दांच्या कुंभाराने गजमा दिसतात
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरति प्रदेशं विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपं शरण शरण जे एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ निजानंदी रूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्याधी व्याधी शिव ब्रह्मा विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार हा स्वामी विश्वास गुरुला गोरक्ष जालंधर चरपटाश नागेश कानिभ मच्छिंद्र राध्या गैनी रेवा नकभर त्रिसंज्ञाम भूम्यांबभूर नवनाथ सिद्धा नागेंद्रराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय विठ्ठल विठ्ठल दीनानी दुर्बळाशी सुखराशी हरिकथा तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा यांच्या सेवेसाठी कैलासीचे पती असणारे भगवान शंकर यांचं पहिलं रूप या ठिकाणी आहे, तर दुसरं रूप असणारं मार्तंड मल्हार अर्थात खंडेराय भगवान यांच्या पवित्र दरबारामध्ये त्यांच्याच कृपेनं त्यांच्याच असीम आशीर्वादानं आणि या ठिकाणी जी विभूती आहे यांची संजीवन समाधी या भुयारामध्ये ते स्वानंद सुख निवासी महान तपोनिधी कैलासवासी असणारे संतगिरी बाबा यांच्याही आशीर्वादानं तसेच सद्गुरू नगत नारायण महाराज भगवान बाबा वामनभाऊ महाराज चाकरवडीचे माऊली महाराज संत सेवालाल महाराज सगळे जेवढे महापुरुष आहेत जेवढे महान अशा प्रकारचे संत विभूती आहेत या सर्वांच्या आश्मिक रूपाने चालू असणारा हा सप्ताह गेली 10 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि चालू असलेलं आत्ताचंही 11वं वर्ष आहे आणि या 11व्या वर्षामधील शेवटचा दिवस सांगतेचा दिवस आणि त्यासाठी निवडलेला अभंग काल्याच्या प्रसंगातील असून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। महाराज या अभंगामधून सांगतात, तुम्ही या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झालात ना, तर तुमचं खरं कारण काय आहे? तुम्ही कशासाठी तरफड उरफड करता? तुम्हाला पाहिजे काय? आणि त्याचं सविस्तर विवरण करणारा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे। विठाल महाराजांनी पहिल्या चरणामध्ये सरळशा सांगितलं, ते सांगतात जे दीन आहेत, जे बलहीन आहेत, असे असणारे जे कोणी असतील ते सगळे दुःखामध्ये खितपत पडलेले आहेत, यांना प्राप्ती पाहिजे सुखाची, आणि ती सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? भगवान परमात्म्याचं भजन, नामसंकीर्तन, कथा हे करावं लागणार आहे। त्याच्याशिवाय ते मिळणार नाही तुम्हाला। ते सोडून काही केलं तरी तुम्हाला ते मिळू शकत नाही, कारण या बहुरूपी समुद्रामधून पलीकडच्या तीरावर जायचं असेल तर ते असणारे साधू, त्या साधूने दिलेले जे नाम, ती नावडी आहेत, नावडी, आणि ती कुणाची वाट पाहत नाही। किती गरीब असू द्या, किती मोठा असू द्या, त्यांना काही घेणं देणं नाही, पदाची गरज नाही, प्रतिष्ठेची गरज नाही, काही लागत नाही त्यांना, संपत्तीही लागत नाही, कुणीही असू द्या तो, सगळ्यांना एकच साधन सांगितलेलं आहे आणि सगळ्याला फळही सारखंच भेटणार आहे। महाराज तुम्ही सरळ सांगा ना, नेमकं काय करावं आम्ही? तेवढे काहीच करायचं नाही। भगवान परमात्म्याने तसे 24 अवतार धारण केले भक्ता करता, त्यामध्ये संप्रदायाने अनुसरलेले, अंगीकारलेले 10 अवतार आहेत, आणि त्या 10 अवतारामध्ये सुद्धा प्रत्येक अवतारामध्ये कमी जास्त फरक आहे। पण जो 8वा अवतार आहे द्वापार युगामध्ये झालेला, त्या अवताराचं जर वर्णन तुम्ही केलं, त्याचं जर चिंतन केलं, त्याचं जर स्मरण केलं, त्याचा जर उच्चार केला त्या कथेचा, तर ते सुख प्राप्त होऊ शकतं। कुठं केलं महाराज? गोकुळामध्ये केलेलं आहे। पण ऐका, महाराज सांगतात ते कुणालाही जमणार नाही बा, हे कुणालाही जमणार नाही। ज्यांना आवड आहे
त्याच्यावरच भगवान परमात्मा कृपा करणार आहेत. विठ्ठल विठ्ठल. चला अभंगाचा सरळ स्वभाव चारही चरणाचा सांगून टाकलेला आहे. आता काल्याचा प्रसंग आहे. या अभंगातच मर्म सांगितलं तुकोबारायांनी, दुसरं काही बोलायचं नाही. तिसऱ्या चरणात सांगितलं चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, गोकुळामध्ये चरित्र जे केलं भगवान परमात्म्याने त्याचा उच्चार करायचा आहे, या अभंगाचं सांगितलं आहे. म्हणून आपण काल्याचा प्रसंग पाहणार आहोत. प्रास्ताविक अगोदर ते काही परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पुढे सरकून बसा महिला मंडळी, पुढे सरकून बसा. आयोजक मंडळी सगळे सांगतायत कृपया पुढे सरकून बसा. पाठीमागून येणाऱ्या महिलांना त्रास होतोय. सरका पुढे सरका ना. बघा पाठीमागून येणाऱ्यांना उन्हात बसायची वेळ येते. बघा काही महिला पाठीमागं बसल्यात. बघा पाठीमागं तोंड करून पहा तुम्ही. पुढे सरका 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 सरका. इकडे बघा पुढे जागा आहे. काही महिलांना पाठीमागं जागा नसेल तर इकडे जागा आहे. पुढे या पुढे या. मागं झालं सरका पुढे सरका पुढे सरका. माय पुढे सरका. पाठीमागं ज्या महिला मंडळी बसलेल्या असतील ना उन्हात, त्यांनी इथं पुढे जा. कर्नाटकमध्ये मैलारगिरी पर्वत आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झाले. मनी आणि मल्ल दैत्य तिथं मारले. त्या मैलारगिरी पर्वतावर मनी आणि मल्ल नावाचे दोघं भाऊ होते, उन्मत्त झालेले होते. त्यांना तिथं मारलं आणि तिथं सगळे भक्त यायला लागले, गर्दा करायला लागले. म्हणून त्यांना असं वाटलं कुठंतरी विश्रांती घ्यावी, म्हणून तिथून आले. पुणे जिल्ह्यामध्ये सासवडच्या जवळ दुसरा पर्वत आहे, त्याचं नाव आहे जयाद्री पर्वत. त्या जयाद्री पर्वतावर आले. मलयाद्री पर्वतावरून जयाद्री पर्वतावर आले आणि जयाद्री पर्वतावर बसले. पण त्या ठिकाणी भक्तांचा ओघ कमी झाला नाही. त्या ठिकाणी भक्त येऊ लागले. भगवान परमात्म्याला वाटतं इथं तरी कुठपर्यंत राहावं, किती दिवस राहावं, आपल्याला हे विश्रांती घेण्याकरता जागा बरोबर नाही. म्हणून जेजुरीही सोडली. कुठं आले? इथं इथं पालखीमध्ये विराजमान झाले. या ठिकाणी हे आपली जी पालख्या डोंगरावर जी म्हणतो ना, डोंगर तर पालखी आकृतीचा आहेच आहे, परंतु विराजमान ज्यामध्ये झाले ती सुद्धा पालखीची आकृती आहे. म्हणून पालखीमध्ये आणि खरंच इथे विश्रांती भेटली. किती दिवस महाराजांना खंडेरायाला किती दिवस विश्रांती भेटली माहिती आहे तुम्हाला? हजारो वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. आता मला असं सांगायचं, ह्या 11 वर्षामध्ये पुन्हा खंडेरायाला वाटलं ही सगळी इथं पुन्हा यायलाच लागली पाहता. पण आम्ही सांगितलं आता कुठं तुम्ही जायचं, कारण आमच्या सर्व भक्त मंडळींचा सर्व काळ प्रेमे कारण आता सगळे कीर्तनकार मंडळीत आहेत, प्रमाणाला काय कमी आहे का? पुन्हा ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आमचे परमश्री अण्णा महाराज वखरे यांनी सुंदर अशा प्रकारचे दोन्ही प्रमाण दिले. मला पुढे बोलायचं होतं, त्यांना वाटलं लगेच तापाताप दुसरी प्रमाण देऊन टाका. त्या साधकांनी तुकोबारांना विचारलं, महाराज देवाशिवाय दुसरं कुणी नाही का? महाराजांनी लगेच हाय ना, बरोबर आहे. संत सुखया संत समागम आहे, संताच्या संगतीमध्ये सुख आहे, दोघा बरोबर आहे. पण दोघं दोन आहेत का ती? मग अहो संत देवन संत दोन नाहीत, दिसायला जरी दोन असतील प्रतिमा, परंतु एकच आहेत ते. म्हणून देव आणि संत यांच्यात फरक करायचा नाही. असो सुख त्या ठिकाणी आहे. पण तुकोबारायांनी त्यांना सांगितलं एक काम करा ना, मला तुम्ही एवढे विचारतात पण मीच तुम्हाला असा प्रश्न करतो की तुम्हीच सांगा, देवाला सोडून देवाला वजा करून दुसरं कोणी आहे का? मग तुमचं आता पहिलं प्रमाण कोणतं? सुखरूप आईसे तुझे कोण सांगा. मग ते म्हणतात की तुम्हीच सांगा मला, सुखरूप दुसरं कोणी आहे का?
माझ्या पांडुरंगासारखं माझ्या पांडुरंगासारखा पुत्र आहे कोणीच नाही, फक्त एक भगवान पांडुरंग परमात्मा आहे. पुन्हा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी, पांडुरंग परमात्म्याचा तुम्ही विषय सांगता महाराज, कीर्तन काल्याचं चालू आहे, मग तुम्ही पांडुरंगाचा आणि कृष्णाचा काय संबंध लावता? हो, भगवान परमात्म्याचे 10 अवतार सांगून जाईल तुम्हाला. पहिला मत्स्य अवतार म्हणजे माशाचा अवतार घेतला, दुसरा कच्छ अवतार कासवाचा घेतला, तिसरा वराह अवतार डुकराचा घेतला, चौथा नरसिंहाचा घेतला, 5वा वामनाचा घेतला, 6वा परशुरामजींचा घेतला, 7वा प्रभू रामचंद्राचा घेतला आणि 8वा कृष्ण परमात्म्याचा घेतला. आणि तुम्ही म्हणता पांडुरंग आलेच नाही, मग 9वे पांडुरंग घेत ना. तुम्ही म्हणता हे कसं काय? हो, प्रमाण आहे आपल्याकडे त्याच्याकरता. पुंडलिकाच्या भावार्थ झाला गोकुळीहुनी येता, पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळीहुनी झाला येता. पुंडलिकाचा भाव पाहून अजून एक दुसरे कारण आहे त्याला, पण संतांनी आपलं एवढं सांगितलं. दुसरं कोणतं कारण आहे? हो, भगवान पांडुरंग परमात्मा द्वारकेमध्ये असताना 16,108 पट्टराण्या होत्या, पण रुक्मिणी ज्या वेळेस भगवान परमात्म्याजवळ बसलेली असायची ना, त्यावेळेस एकीची हिंमत होत नव्हती तिथे येऊन बोलण्याची, एकीची हिंमत होत नव्हती. पण योगायोगानं भगवान परमात्म्याची लाडकी असणारी भक्त राधा ती त्या ठिकाणी होती हजर. आणि आईसाहेब आल्या, आईसाहेब आल्याच्या नंतर ती उठली तर नाहीच, पण भगवान परमात्म्याच्या बरोबर गुलू बोलू लागली. मग आईसाहेबाला राग आला, अरे मी आल्यानंतर सगळ्या मला भीतात आणि ही अजून बसली मांडीवर, यांच्या मला बोलत नाही, उठत नाही, भीत नाही, म्हणून राग आला. बरं नका का ती बोला ना, पण देवाने ते तिला म्हणून तुझा उठून असा. देव ही सुद्धा बोलू लागली, ती खटकलं, ते आईसाहेबाला पटलं नाही. त्यामुळे बसा तुम्ही दोघं बोला. जीच उठले आईसाहेब थेट दिंडीरवानामध्ये. आजचं पंढरपूर तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात ना, आज चंद्रभागेच्या 13 वर चिंचेचं बन आहे, त्या चिंचेच्या बनामध्ये त्या आईसाहेब त्या ठिकाणी रुक्मिणी माता स्थिरावल्या. नंतर भगवान परमात्मा म्हणले आता काय करावं? नारदाला विचारलं, नारदा पाहिलं करे तिला? तो नारद म्हणले ते दिंडीरवनामध्ये जाऊन बसल्या. आणि मग भगवान परमात्मा म्हणले चला एकात 2 झाले, आता 2 in 1. एक काम करायचं होतं तर दुसरंही करायचं. कोणतं? पहिलं अगोदरच नियोजित काम होतं, पुंडलिकाला भेटण्याकरता जायचं, आणि दुसरं हे कारण झालं. म्हणून पांडुरंग परमात्मा तिथं गेले. म्हणून हा 9वा अवतार जो आहे भगवान पांडुरंग परमात्माचा, तो अवतार म्हणजे कृष्ण अवतारच आहे. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने आपल्याला त्या पांडुरंग परमात्म्याचा आणि कृष्णाचा 2 मानायची गरज नाही. मग तुकोबाराय सांगतात तुम्हाला सुख प्राप्त पाहिजे का, सुख मिळवायचंय का? लोक म्हणले हो ना, कोणाला सुख पाहिजे? बोट करा. बऱ्याच लोकांनी बोट वर केले, पण बऱ्याच लोकांनी बोटही वर केली नाही. तुकोबाराय म्हणले का रे, तुम्हाला सुख नकोय का? ते म्हणले नाही महाराज, आम्हाला सुख पाहिजे, पण आम्ही कसं काय वर बोट करू? ते म्हणले काय झालं? ते म्हणले आम्ही खूप दीन आहोत, आम्ही खूप दुबळे आहोत, आमची परिस्थिती नाजूक आहे. ते म्हणले अरे याचा त्याचा काय संबंध आहे? तुम्ही दुबळे आहात, गरीब आहात, दुर्बळ आहात, दीन आहात हे सांगण्याची गरज नाही. आता खरं जर पाहिलं तर दीन कुणाला म्हणावं? अभंगाची सुरुवातच आपले दीन शब्द नाही. दीन कोणाला म्हणतात? म्हणजे ज्यांच्याजवळ काही नाही, बिचारे आपले वागतात साधे, कुणी बोललं तर त्यांना दीन म्हणतात का? तुकोबाराच्या भाषेमध्ये त्याला दीन म्हणत नाही. केलो नारायण आम्ही गेलो नारायण, आम्ही गेलो नारायण, आम्ही गेलो नारायण. दिन कुणाला म्हटलं? इंद्रियांची दिने, इंद्रियाच्या ताब्यात जे जे आहेत ते सगळे दिन आहेत. दिन हे बाकीचे नाहीत. मग कोण इंद्रियाच्या ताब्यात नाही? आपण सर्वजण इंद्रियाच्या ताब्यामध्ये आहोत. इंद्रिय म्हणतील ते आपण करतो. म्हणून इंद्रियाच्या ताब्यात आपण असल्यामुळं इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणे, असे असणारे जे दिन. तुकोबाराय म्हणतात काहीच करू नका, तुम्ही फक्त त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, त्याचं चरित्र उच्चार करा, तुम्ही त्याचं भजन करा, त्याचे गुण गा, तुम्ही दिन राहणार नाहीत.
तुकोबरायला त्या लोकांनी पुन्हा विचारलं, महाराज कसं असं बोलता हो तुम्ही? नुसतं भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चार केला, त्यांचं नामस्मरण केलं तर इंद्रियाचं दिन राहत नाही. ते म्हणजे अजिबात नाही. तुमचा काय अनुभव आहे? तुकोबर म्हणजे माझ्या बाबतीत सांगू, अहो आम्ही त्या इंद्रियांचे मालक झालो. उलट म्हटली इंद्रिय आमच्या ताब्यात आहेत. काय काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी, कामने दिले दोनी, कामने दिले दोनी, कामने दिले दोनी, कामने दिले दोनी. इंद्रियाचे धनी, इंद्रियाचे धनी, इंद्रियाचे धनी, इंद्रियाचे धनी. आम्ही संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. तुका बने दिले दोनी, इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी. ज्यावेळेस विचारला त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, बाबा अरे आम्ही तर इंद्रियाचे धनी झालो. दिन नाही. धनी कधी होतं? ज्यावेळेस बंदी खाण्यामध्ये षड विकारला टाकल्या जातं, ते आपल्या ताब्यात ठेवले जातात, त्यावेळेस ते धनी होतात आणि त्यांच्या ताब्यात जे असतात ते दिन असतात. मग असे कितीही दिन असले, किती दुर्बळ असले, किती हीन असले तरी तुकोबाराय म्हणतात, बस त्यांनी एकच करायचं, त्या भगवान परमात्म्याचं कथा करा. तू खरासी हरि कथा सुख और सुख और दिन आणि दुर्मळाची सुखरासी हरि कथा, सुखरासी हरि कथा, सुखरासी हरि कथा. सुखरासी हरि कथा, सुखरासी हरि कथा, सुखरासी हरि कथा, हरि कथा. तुकोबारायांनी सरळ सांगितलं, दीन आणि दुर्बळाशी सुख राशी हरिकथा. नुसतं सुख हरिकथा नाही सांगितलं, सुख मिळत. सुख राशी हरिकथा. रास कशाला म्हणतो आपण? आता त्या राशी बी राहिले नाही. आता राशी आपण त्यालाच म्हणतो, जे एवढे लेडवे ढिगडे करतो ना, ते म्हणतात लक्ष्मी पुढं राशी मांडा, त्यालाच राशी म्हणतो. रास त्याला म्हटल्या जायचं जी उंच अशा प्रकारची अगणित आहे भांडार, त्याला राशी म्हटल्या जायचं. आणि तसं सुखाची रस म्हणजे भगवान परमात्मा आहे, त्यांची कथा आहे. सुख राशी हरी कथा. मग कोणी करावं भेदभाव नाही. मग तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी. ओ मग सांगा ना कोणतं करावं आम्ही भजन? तुम्ही 10 कथा सांगितल्या आम्हाला, 24 कथा सांगितल्या 24 अवताराच्या. 24 पेक्षाही भगवान परमात्म्याचे अवतार किती आहेत सांगता येणार नाही. अनंत अवतार,
भक्त करणे. किती अवतार सांगता येणार नाहीत, पण त्यात प्रामुख्यानं असणार सगळं मोकळं मोकळं असणार अवताराचं कार्य म्हणजे कृष्ण अवतार झालेलं आहे. माहिती ना, तुम्ही पहा ज्यावेळेस शंकासुर उन्मत्त बनला, ब्रह्मदेव झोपी गेले, ब्रह्मदेवाच्या जवळ असणारे वेद ती घेऊन गेला. त्यावेळेस सगळे देव म्हणू लागले, देवा आता बघा ना काय करायचं. त्यावेळेस भगवान परमात्म्याने माशाचा अवतार घेतला आणि त्याला मारलं. शंकासुराला वेद आणले, ब्रह्मदेवाला दिले, आता सांभाळून राहा. अवतार संपला, दुसरा अवतार धारण केला. कधी? समुद्र मंथन सुरू केलं देव आणि दैत्याने. ज्या उन्हात महिला मंडळी बसलेल्या, संयोजक मंडळी सांगतायत इकडं भिंतीच्या कडीने पुढे या, इथं समोर जागा आहे बघा. या उन्हात बसलेल्या महिला मंडळी आहेत, या, आणि बराच वेळ लागेल, उन्हात बसू नका, इकडे या, जागा आहे पुढे, या या या. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सांगितलं. दुसरा अवतार समुद्र मंथनाच्या वेळेस पर्वत खाली चालला, त्यावेळेस भगवंताने कासवाचा अवतार धारण केला, मंदरगिरी नावाचा पर्वत पाठीवर घेतला. तोही अवतार संपला. तिसरा अवतार घेतला डुकराचा. कधी? हिरण्याक्षानं पृथ्वी चोरून खाली चालला, लपला. त्यावेळेस देवानं दुराग्रहे हिरण्याक्षे बुद्धी वसुंधरा सुतली काखे ज्ञानोबारे सांगतात. मग त्याला मारलं आणि ती पृथ्वी पुन्हा जिथली तिथे ठेवली. तिसरा अवतारी संपला. चौथा अवतार आहे नृसिंह परमात्मा. हिरण्याक्षाला मारल्यामुळे हिरण्यकशिपूला राग आला आणि त्याने जास्त अत्याचार चालू केला. त्याला मारण्याकरता देवानं अवतार धारण करायला खूप मोठा नियम आहे. ते मी काही भागवत कथा इथं सांगत नाही. त्या नियमाला अनुसरून कोरड्या खांबामध्ये प्रगट झाली. ना मनुष्य ना पशु, अर्धे नर आणि अर्धे सिंह म्हणून नरसिंह. हिरण्यकशिपूला मारलं, प्रल्हादाला कडेवर घेतला, अवतार संपला. पाचवा वामनाचा अवतार धारण केला. बळीराजाकडून त्रिपाद जमी भूमी मागून घेतली, त्याला पाताळात घातला, अवतार संपला. सहावा अवतार परशुरामजीचा धरला. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, अवतार संपला. सातवा अवतार प्रभू रामचंद्राचा, अवतार भरपूर मोठा झाला. भक्तांनी देवाकडे तक्रार केली, सांगितलं देवा आम्हाला येईपर्यंत तुमचा अवतार संपून जातो, आम्हाला सुख तुमच्याकडून मिळत नाही भक्तीचं. देव आणि भक्त दोघांच्या नात्यामध्ये जे सुख आहे ते मिळत नाही. काय करावं? भगवान म्हणले आता वेळ लवकर उरकायचंय ना, उशीर झालेला आहे ना, त्याच्यामुळे पटापटा अवतार संपेल. कामापुरता मामा. पहिला अवतार, दुसरा अवतार, तिसरा अवतार, चौथा अवतार, पाचवा अवतार, सहावा अवतार थोडा मोठा झाला आणि ब्राह्मण कुलामध्ये, म्हणून तेही सुख भक्ताला देता आलं नाही. सातवा अवतार घेतला, भक्तांना सुख देण्याकरता भरपूर वेळ दिला. प्रभू रामचंद्राचा अवतार भरपूर वेळ दिला, पण तरी सुद्धा काही गुंतलेलं राहिलं. काय गुंतलेलं राहिलं? एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, म्हणजे बांधलेलाच होता. अहिल्याचा उद्धार झाला, दगडाचा आहे की नाही, पायाचा स्पर्श झाल्याबरोबर हे ऋषींना कळालं, म्हणून ऋषी दगड घेऊन आले. प्रभू म्हणले काय कशा करता आणले दगड? ते म्हणले काय आता आमचं वय होऊन चाललं, अर्ध्याच्या पुढे वय गेलं आमचं, मुली बी कोणी देणार, लग्न होईनार, आणि आम्ही असं ऐकलं तुमच्या पायाचा स्पर्श दगडाला झाला की त्यातून स्त्री होते. मग आम्ही दगड आणले, याला पाय लावा, यांची स्त्री झाली की मागायचीच गरज नाही कोणाला. आता पाहिजे तसा प्रकार आहे की नाही, म्हणजे आग्रह करायची, द्या बरं का, होय बरं का, तुम्हाला काय पाहिजे द्या ना, तुमची पोरगी द्या ना, पोरगी म्हणायची गरज नाही. आता मुलाचा बाप म्हणतो, मुलीचा बाप आहे ना, बघू ना, अजून कुठं टाईम नाही, अजून तर काहीच नाही, शिकती मुलगी, आता मुलीच्या बापात हे कारण चालू असतात. तसं त्या ऋषीने दगड आणले आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू रामचंद्र म्हणले याकडे हे काही करता येणार नाही, तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करावी लागेल, काळजी करू नका. कारण त्यांचं बोलण्याचा भाग कसा होता, माणसं बोलताना एक तर दुःखात असले की बोलणं बिघडतं, आणि एक सुखात असले हर्षामध्ये, त्या हर्ष अतिरेकाने बोलणं बिघडतं. हे हर्ष अतिरेकाने आलेले होते सगळे ऋषी मुनी, की आता भगवान प्रभू रामचंद्राची भेट होईल, आम्हाला याच्या श्रेय करून देतील, आनंदच होता. त्या हर्ष अतिरेकामध्ये आले, त्यांना म्हणत आम्हाला याच्या बायका करून द्या.
कशाच्या दगडाच्या? ते म्हणले अरे काय? ते म्हणले काही नाही देवा, आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. देव म्हणले अरे ह्या अवतारात मी एक पत्नी ना, वचन आहे माझं, नेम आहे, मर्यादा आहे, पण तुमची इच्छा पुढच्या अवतारात पूर्ण करीन. ते असणारे ऋषीमुनी जे होते हे ह्या अवतारामध्ये द्वापर युगामध्ये कृष्ण अवतारामध्ये 16,100 बायका झाल्या. 16,100 ते वरचे 8 नाही बरं का, हे 8 काही अंशांशाने झालेले आहेत. त्याची कथा वेगळी म्हणजे 16,100 जे आहेत ते ऋषीमुनी आहेत. म्हणून अशा पद्धतीने त्या अवतारामध्ये सुद्धा दुष्ट मारले खरे, भक्ताचं रक्षण केलं, धर्माचं रक्षण केलं, परंतु मोकळं काही त्यांना राहता आलं नाही. मग या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने ते काम केलं. आता पहा 8वा अवतार. मग 8वा अवतार कुठे झाला, कधी झाला तुम्हाला माहित आहे? कुठं भगवंताचा जन्म कुठं झाला? कुठं झाला? हा भांडण जिगणी प्रमाणे सांगायचं म्हणलं तुम्ही म्हणता ना का कृष्ण मथुरी जन्मला, कृष्ण मथुरी जन्मला असं म्हणणार का तुम्ही? नाही ना, कसं काय म्हणता येईल? बरं मग मथुरीत जन्माला नाही का? कृष्ण कुठं जन्माला आला माहिती ना सगळ्याला, मथुरीतच जन्माला आला ना. आणि मग तुकोबाराला काय हे माहित नव्हतं का मथुरीत कृष्णाचा जन्म? तरी तुकोबारा काय म्हणले? कृष्ण गोकुळी जन्मला. मग तुकोबाराला एकतर माहित नसावं किंवा भगवान तरी मथुरेत जन्मले नसावे. अजिबात नाही महाराज, दोन्ही बरोबर आहे. तुम्ही म्हणता वाह तुम्ही त्यांचीच झाले ना, आता आम्ही सगळ्यांना, तुम्ही तो कोणतं तरी एक बरोबर म्हणा ना. ऐका ना, भगवान परमात्मा मथुरेत जन्मले गोष्ट 100% खरी आहे. पण कुणाला माहिती आहे? कुणाला माहिती आहे? अहो फक्त देवकीलाच माहिती, वसुदेवाला सुद्धा माहित नव्हतं. सांगितलं वसुदेवाला देवकीनं, त्यांना सुद्धा माहित नाही. फक्त त्या देवकी मातेला माहिती आहे आपल्या उदरी जन्माला आलेला आहे म्हणून. पण जन्माला आल्याबरोबर लगेच काय सांगितलं? बापाला सांग मी लहान होतो, पण जन्माला आलो की मला गोकुळा घेऊन जा म्हणा. आणि खरंच तसं झालं, लहान झाले भगवान परमात्मा. सांगितलं अहो उठा उठा. काय झालं? मुर्ग पहा ना, काय करू आता, याला घेऊन जा गोकुळामध्ये. तुला कळतं का? सांगितलं मला पोराने सगळं सांगितलं. अगं ऐक ना, माझ्या हातामध्ये बेड्या आहेत, माझ्या पायामध्ये बेड्या आहेत, 7 कुलप आहेत, 7 दरवाजाला लावलेले, राखणदार आहेत, शस्त्रास्त्र घेऊन कसं जायचं मी? आणि खरंच जे मथुरला गेले ना, बरेच लोक मथुरला गेले आहेत. तुम्ही अजून बी आता गेल्यानंतर निरीक्षण करा त्या ठिकाणी. ते कंसाचं कारागृह आहे, कंसाचं जेल आहे. तो पूर्व पश्चिम अशा 12 खोल्या होत्या, 12. आणि प्रत्येकाला असे दरवाजे होते, इथं सेपरेट, तिच्या सेपरेट, तिच्या सेपरेट, अशी 12 खोल्यांचे 12 दरवाजे होते. त्याच्यामध्ये 7व्या क्रमांकाची खोली पूर्व दिशेला, 7व्या क्रमांकाची खोली, तिथं वसुदेव देवकी बंदिस्त ठेवली होती कंसानं. आणि तिथं भगवंताचा जन्म झाला. कालाच्या ओघामध्ये द्वापार युग गेलं, कलियुग आलं. कलियुगाचे 5000 वर्ष निघून गेले. ह्या 5000 वर्षामध्ये बराच बदल झाला. काय बदल झाला? यवनांचं आक्रमण, त्यांचं राज्य आलं आणि त्यांनी त्या ठिकाणी ते आपलं राज्य शासन करू लागले. ते शासकीय बनले, शासक बनले. मग त्यांनी त्याला वेगळा मुलामा दिला. नंतर आपल्या लोकांनी त्या ठिकाणी भांडण धरलं, कोर्टात गेले. मग कोर्टाने न्याय दिला त्या कालामध्ये 500-600 वर्षापूर्वी. काय न्याय दिला? ते म्हणले भांडू नका, 6 तुम्हाला, 6 तुम्हाला. न्याय दिला त्या काळात. एक 600-650 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग पूर्वेची जागा त्यांना देऊन टाकली आणि पश्चिमी जागा आपल्याला दिली. आता दरवाजे इकडे राहिलेच नाही. मग त्या पहिल्या दरवाज्यातून जायचं, 5व्या दरवाज्यात जायचं, 5व्या खोलीमध्ये, आणि तिथंच दर्शन घ्यायचं. आता आजची जी मूर्ती आहे ना ती तिथं ठेवलेली आहे. वास्तविक पाहता जन्मस्थळ ते नाही बरं का, त्या भिंतीच्या पलीकडून आहे, 7व्या खोलीमध्ये आहे. आणि ती 7वी खोली 6 द्यायला गेल्या. आपल्याला कुठं तिथं दर्शन करता येतं, पण ते पाठभीतीचं दर्शन करून यावं आपण, कृतकृत्य होतं मनुष्य. असं अशा पद्धतीनं सगळे कुलप होते खोल्याला. पण तिनं सांगितलं भगवंताला तुम्ही डोक्यावर घ्या, तुम्ही नुसतं पहा बाळाकडं, सगळं काही होऊन जाईल सुरळीत. खरंच त्या पोराकडे नुसतं पाहिलं महाराज, लगेच बेड्या तुटल्या, खटा खटा खटा. तिथं त्या
जेलमध्ये एक दुर्डी होती, त्या दुर्डीत बाळाला टाकलं. कसलं बाळ तर कसलं काय होतं, अंगावरचं वस्त्र थोडंसं घेतलं देव की ना, ती दिलं त्याच्यामध्ये बाळ झाकलं. दरवाजे आपोआप उघडले, वाजले सुद्धा नाही, कर नाही, कुर नाही, काही नाही. आणि बाहेर आल्यानंतर त्यांना असं वाटलं पहारेकरी जर जागे असले तर आपल्या लहान बाळाला मारून टाकतील. इकडे तिकडे पाहिलं पण महाराज घोरत होती ती सगळी. किती घोरत होते सदा मामा, कीर्तन ऐकू येतं ना, किती घोरत होते. खोलीतली माणसं सगळी बाहेर जातील झोपायला. मी म्हणलं कमून सगळे झोपायला जाते, आता थंडी नव्हती म्हणून बरं झालं यावर्षी. आता ते म्हणले कोण घोरत, एकमेकाला काहीच मिळालं तळ लागा ना, म्हणले घोरणे झोपायची आहे ना, हे की नाही. असं घोरत होते सगळे पहारेकरी. ते पाहिल्यानंतर मला बी दम निघाला पाहिजे नाहीत काही वेळ. ऐका, बाहेर निघाले, सगळे झोपलेले होते. झप झप पावलं टाकत यमुने पैसे आले. यमुने पैसे आल्यानंतर पाहिलं तर पाऊस चालू होता, बारीक बारीक, मंद मंद मेघ वर्षत असे. काय करावं महाराज, वसुदेवाला माहित नाही, परंतु वरून आपोआप त्या ठिकाणी शेषनारायण फणा धरला. पाण्यात शिरले, पाणी वाढू लागलं. आता पाणी का वाढतं, का वाढल्याचे कारण आहेत पाणी. पहिलं कारण सांगतो तुम्हाला, ती यमुना मैया जी होती ना, ती भगवान परमात्म्याची सासू होती, सासू. आणि सासूबाईला वाटलं जावायची पहिलीच भेट झाली आपली, म्हणून कृतकृत्य होण्याकरता जावायच्या पायाला स्पर्श करावं म्हणून त्या वाढू लागल्या. श्रीमद भागवतामध्ये शुकदेव महामुनी सांगतात दुसरं नातं, यमुना मैया ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पत्नी होती. आणि पत्नी होती, त्यांना माहित होतं हे आपले पतिराज होणार आहेत, आपल्याबरोबर लग्न होणार आहे, म्हणून ही वाढत होते त्यांच्या दर्शनाकरता. भगवान परमात्म्याने दोन्ही नाते धरा, पाय बाहेर काढला, नदी पुन्हा स्त्रिया जैशा करती भांग, अशी अवस्था गेली पलीकडच्या तीराला. बर गोकुळामध्ये आले, गोकुळामध्ये सगळे झोपलेले, कोणी जागा नाही. नंदबाबाच्या वाड्यात गेले, यशोदा मैया सुद्धा झोपलेल्या. त्यांच्या कुशीमध्ये एक पोरगी होती, खेळत होती. ती पोरगी कोण होती हो? माया उपजली तेथे देवी मजानी येते, माया उपजली तेथे देवी मजानी, माया उपजली तेथे देवी मजानी येते, माया उपजली तेथे देवी मजानी येते. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला. कोण होती तिथं उपजलेली? माया उपजली तेथे. ही माया इतकी बलवान आहे, त्या मायेच्या प्रादुर्भावाने गोकुळामधले सगळे झोपे गेलेले होते. तिला उचललं, कन्हैयाला त्या ठिकाणी ठेवलं. पुन्हा यमुना पार करून कारागृहात आले. मागं वळून पाहिलं, यमुना जशाच तशी. त्या जेलमध्ये आले, कारागृहामध्ये. हळू दरवाजा पाठीमागचा लागला, कुलूप जशाच तसं. दुसरा दरवाजा आपोआप लागला, त्याचा आवाज नाही येता बरं. किती दिवसापासून बंद दरवाजे होते. ज्या वेळेस देवकीला बाळ व्हायचं, ते कंसाला कळायचं, त्यावेळेस कंस येऊन ते उघडायचा. त्याच्यानंतर बंद, पुन्हा कोणी उघडीत नव्हतं.
तरी आवाज नाही, काही नाही. 7व्या खोलीमध्ये गेले, त्या ठिकाणी गेल्यानंतर बरोबर ऑटोमॅटिक हातात कड्या, पायात बेड्या, जशात तसं. कोणाचं काम आहे? मायेचं आहे. आणि आपल्या सुद्धा हातापायात बेड्या आहेत, दिसत नाही तेवढाच फरक आहे. नाही तर आपल्या सुद्धा हातापायात बेड्या आहेत. जर आपल्या हातापायात बेड्या नसत्या तर आपण गुंतलो असतो का? किती गुंतलो. अहो, जसा मासा पाण्यातून बाहेर टाकला रे टाकला की तरफड तरफड करून मरतो, तसं प्रपंचातून आपण बाहेर पडलो रे पडलो की कधी पुन्हा त्या पाण्यात उडी घेऊ, कधी पुन्हा त्या पाण्यात उडी घेऊ. एवढी माणसाला तळमळ 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 लागली, एवढे त्याची आपण अनन्य झालो आहोत. सगळ्यासाठी नाही विषय लागू होतो, पण किती लोकांमध्ये लागू होतो हा विषय. शास्त्रकार गीतेमध्ये भगवान सांगतात मनुष्यानाम सहस्रीषु, हजारात एखादा. पण मग आता बदल करावा लागेल या वाक्यामध्ये, हजारात सुद्धा एखादा नाही, मग लक्षेषु, लक्षेषु लाखात एक आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून ही माया असणारी तिचे 3 प्रकार केले पुन्हा भगवान परमात्म्याने. पहा, ज्याच्या त्याच्या पद्धतीला 3 प्रकार पडले की तिन्ही सुद्धा वाईट नाही. एक माया आहे समाश्रिता, दुसरी अपाश्रिता, तिसरी उपाश्रिता आहे. भगवान परमात्म्याच्या भोवतीच तिघी जणी आहेत, पण एक माया झाली आई, एक माया झाली बायको, एक माया झाली बहीण. जी माया आई झाली ती देवकी, जी माया बहीण झाली ती ही. आणि तिसरी माया जी आहे अपाश्रिता माया, ती बायको झाली, ती म्हणजे लक्ष्मी. विठ्ठल विठ्ठल आहे मायाच, पण या दोघी जणी काही करीत नाहीत माणसाला बरं का. बहीण आणि आई ह्या 2 माया ह्या थोड्या बऱ्या येतात, पण ही जी असणारी हिला योग माया म्हणतात. ही योग माया, ह्या योग मायामध्ये सगळे जग गुरफटलेलं आहे, त्याला याच्यातून सुट्टी होत नाही. आणि जर सुट्टी करायची असेल, होत नाही असं नाही, पण त्याची कला आली पाहिजे आपल्याला. त्या मायेतून सुट्टी होत नाही असं नाही, पण ती कला आली पाहिजे, कळाली पाहिजे आपल्याला. ती कला श्री गुरु दाखवत असतात आपल्याला. एक गुरु शिष्य होते, साधू बाबा, एकनिष्ठ शिष्य होता त्यांचा. साधू बाबा रोज परीस काढायचे, एक परीस, आणि त्याची पूजा करायची. सगळं शिष्य पाहायचा. शिष्याला वाटायचं खरंच परीस आहे का, म्हणून शिष्य त्याला नाचकंड लाव, काहीतरी त्याला टिकली लाव, म्हणजे खरंच परीस आहे. पण लावलं की सोनं व्हायचं. तो शिष्य खुश. साधू बाबांनी पुन्हा दिवसभर तो परीस ठेवून द्यायचा एका डबीमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी सांगायचं मी स्नानाने येतो, कुटियाच्या बाहेर निघायचं नाही, तुला माहिती आहे परीस डबीत ठेवलेला मी, लक्ष ठेव. नजर बाजूला करायची नाही, आणि आंघोळीला जायचे. बाबा आंघोळीला जाऊन येईपर्यंत याला वाटायचं बाबाची सेवा करण्यापेक्षा एखादी टिकली नाचकंड सोन्याचं करण्यापेक्षा परीस आपण घेऊन जाऊन बांबू म्हणजे फरार व्हावा, बस बाबाला म्हणा रावटीच. म्हणून तो ती डबी उघडायचा, हातात घ्यायचा आणि म्हणायचा शिव परीस नाही घड्या, आपण मूर्ख येतं. पुन्हा ठेवून द्यायचं डबी. मग ते देवारे खाली पाय, ते देवाऱ्याच्या कप्प्यात पाय, चौकड पाहायचा का, त्याच्यात परीस होता, पण त्याला भरोसा नाही. याच्यात परीस नाही म्हणायचं, याच्यात परीस असतं. डबी सोन्याची झाली असती का, कारण डबी लोखंडाची होती ना, ही सोन्याची झाली असती म्हणून याच्यात नकोच. हातात घ्यायचा डबी, पण त्याला भरोसा नसल्यामुळे ठेवून द्यायचा. 1 महिना झाला, बाबा आले की ती डबी काढायची, पूजाला बसायची. याला वाटत हीच एक डबी कालची, हात परीक्षे का म्हणून पुन्हा काहीतरी लोखंडाचं लावायचे की ते सोनं व्हायचं. हा विचार करायचा म्हणला, काही असो गुरुला विचारावं लागेल. म्हणून गुरुचे पाय धरले, सांगितलं बाबा खरं सांगा हा परीक्षा का. ते म्हणले मग तू परीक्षा घेतो ना रोज. अहो बाबा तुम्ही आंघोळ गेल्यावर मी रोज पाहतो म्हणे त्याला, पण शंका येते मला, म्हणून मी ही डबी पाहत नाही आणि दुसऱ्या याच्यात पाहतो कशात बी. ते म्हणले तुला काय शंका आहे. म्हणजे डबी लोखंडाची आहे, याच्यामध्ये परीस ठेवता तुम्ही, मग ही सोन्याची होत का नाही. ते म्हणले तू सूक्ष्म निरीक्षण केलं नाही. सूक्ष्म निरीक्षण काय बघा, आता काढली डबी ते म्हणजे हाय का डबी, हा त्यात रेशमी एक वस्त्र होतं छोटंसं, ते उघडलं आणि लावा त्याला खडा सोनं, हे लोखंड लावलं की सोनं. म्हणले बाबा डबी काय होत नाही. अरे म्हणले कापड दिसना का तुला, जरा बारीक पाहे ना. डोळ्यांनी पाहतो, पाहण्याची क्रिया आहे, पण ती क्रिया बाजूला पाहता पाहणे तुरी सारोनिया ही क्रिया झाली पाहिजे ना. आपल्याकडून ती क्रियाच होत नाही. मग ते म्हणले पाहण्याची क्रिया ही बाजूला सार,
कारण कधी कधी माणसाचं चित्त जर स्थिर नसलं का, आत्ता खोलीमध्ये आमचे गळगुंडे काकाचा आमचा विषय झाला. त्यांनी मला ज्यावेळेस कलेक्टर साहेब या पालख्यावर आलते आपल्या, त्यांचे बंधू, त्यावेळेस इतकी घाई होती माझ्या पाठीमागं, कारण या वर्षात मी कार्यक्रमच केले नाही, पण तरी एक कथा आपल्यासारखी होती, सोडून देता आली नाही मला. म्हणून त्या ठिकाणी जायचं होतं आणि यांचा आग्रह कलेक्टर साहेबांचे, तुम्हाला यावंच लागेल, कलेक्टर साहेब तुम्ही यावंच लागेल, म्हणून इतका घाई आलो हळूहळू. आणि इथं आल्यावर त्यांनी आमचा एक दिंडीतला सेवेकरी, सुंदरशी सगळी सेवा पार पडणारा गृहस्थ, आणि त्यांचं म्हणजे पाय पास झालं, पायाच्या शिरा काढल्या, इथं टाकल्या, हे सांगितलं. पण त्यावेळेस ऐकलं, पण क्रिया ऐकण्याची झेपली म्हणजे कळलं नाही ना, घाईत असल्यामुळे, चित्त स्थिर नसल्यामुळं काहीच कळलं नाही मला त्यातलं. आता त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला तवाच म्हणलो तुम्ही, हा म्हणलं अजिबात तुम्ही सांगितलं तरी असलं, कानाने ऐकलं पण चित्त स्थिर नसल्यामुळं कव्हर झालं नाही. आता मला कळलं. म्हणलं तसं आपलं चित्त जर स्थिर नसेल तर कोणतीही क्रिया असली ती सगळी निरर्थक जाते, फुकट जाते. विठ्ठल विठ्ठल. त्या बाबांनी सांगितलं, अरे तू डोळ्यानं पाहतोस पण तुला एक कापड दिसत नाही का, कापड, हे कापडाचं एक वस्त्र आहे, या वस्त्रामध्ये तो खडा ठेवल्यामुळं लोखंडाच्या डबीला सोनं करू शकत नाही. तसंच आहे भगवान परमात्म्यावर आपल्यावर कृपा आहे, भगवान परमात्मा आपल्याकडे पाहतो, पाहत नाही असं नाही, पण आपल्यामध्ये तसं एक कापड आहे, पडदा आहे मध्ये. कोणता पडदा आहे तो? हा कोणता? मायेचा. हा मायेचा पडदा आहे. आणि तो पडदा असल्यामुळं देव आणि शास्त्रकार सांगतो त्यांच्या भाषेमध्ये शास्त्रकाराच्या, ते म्हणतात देव इतका जवळ आहे तुम्हाला म्हणून दिसत नाही. देव न दिसण्याचे 4 कारण सांगितले. देव न दिसण्याचे 4 कारण आहेत. 4ही कारण आहे का? पहिलं कारण आहे देव इतका जवळ आहे, आपल्या इतका जवळ आहे की त्याचं मापच सांगता येत नाही, त्यामुळे दिसत नाही. पण कळायला पाहिजे ना, इतका जवळ म्हणजे कितका जवळ. त्याशी आमच्या महाराजांनी सांगितलं, हे कळले कैसे, तैसे म्हणजे कैसे, पोराच्या पडद्याला त्या महाराजांनी सांगितलं, पोर 2 दिवस मला झोपच नेऊन दिली. एकमेकाला म्हणजे आयशे, आयशे म्हणजे कसे, तैसे, तैसे म्हणजे काय तुम्ही झोपू द्या ना मला. त्याच्यामुळे त्याला विचारलं, दिले उत्तर पटापटा. पोरांनी लय हुशार पोर आहेत महाराज बरं का. इतकी तयारी पोराची असली ना, ते पोर उद्या खूप मोठे महाराज होणार आहेत बरं का. पोर सगळ्यामध्ये आमच्या दोबोले महाराजांचे विद्यार्थी आहेत, चांगली गोष्ट आहे. चला मी काय सांगत तुम्हाला, पडदा पडदा त्याचं कारण सांगावं लागेल, नुसतं सांगून मुघून जमत नाही. ते आत्ताच्या असतं आयशे म्हणजे तैशे, तैशे म्हणजे कशी, इतका जवळ आहे. त्याच्याकरता उदाहरण देतो. आपल्या डोळ्यामध्ये जर कचरा गेला, आपल्या डोळ्यामध्ये कचरा जर केला तर काढण्याकरता काय करावं लागतं त्याला? तो कचरा पाहायचा जर असेल तर काय करावं लागेल त्याला? स्वतःच्या डोळ्यात कचरा गेला तर दुसऱ्याला म्हणावं लागतं डोळा फूक, कचरा गेला माझ्या डोळ्यात, कचरा गेला फूक. नाही तर मग पदर उपरणं त्याला लावून निघत नाही, तरी बिनचूक निघत नाही. हो, कचरा डोळ्यात गेल्याच्यानंतर या डोळ्यांनी दिसत नाही. देव तितका जवळ आहे आपला. उदाहरण सांगितलं तुम्हाला, देव इतका जवळ आहे. जसा आपल्या डोळ्यात गेला कचरा आपल्याला दिसत नाही, तसा देव तितका जवळ असल्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. विठ्ठल. मग काय देव दिसतच नाही म्हणून देव नाही म्हणायचं का? तेव्हा रात्री काय सांगितलं विषय, कोणी झालं विषय आपला, कोण म्हणलं होतं? हा, हे आपले पुजारीच बाबा नबाजी काळे, म्हाताराजी येत ना पुजारी बाबा, यांचे बाप, यांचे वडील एवढा मोठा. आता काल आपलं 2 दिवसात 1 दिवसात पहिली यात्रा होती ना, पण त्यांचं 9 दिवसाची परंपरा आहे घट बसवण्याची. घट बसवला आणि ते म्हणले आता आपल्याला यात्रेच्या दिवशी जायचं खंडोवर. मग सखरम बाबाची लोणीला वारी, चला वारी करून येऊ म्हणून वारीला निघाले. महाराज आंधळी झाली. वस्तुस्थिती आत्ताची सांगतो तुम्हाला, जुननलाही सांगत नाही. आणि मग त्यांना दिसाना कोणत्याच पर्यायानं उपायानं मग त्यांनी पुन्हा हात जोडले खंडोबाऱ्याला. आता इथून पुढं मी कधी तुमच्या गडावरून जाणार नाही. हे विधी आहे तो नवरात्राचा विधी करत राहील, घरी का बसून करणं होईना, पण आता दुसऱ्या देवाच्या यात्रेला जाणार नाही. महाराज डोळ्यावर तर डोळ्याचा आगाग झाली, डोळे पुसले की दिसायला लागलं ना.
हा ना, कालची गोष्ट सांगतो ना मग. कारण त्यांनी पेढे आम्हाला आणून दिले. मी म्हणलं कशाची पेढे आहे ते? त्यांनी विषय सांगितला मला. म्हणले हे त्याची पेढे आहेत म्हणले. तेव्हापासून आम्ही ह्या यात्रेला पेढे वाटतो म्हणले आम्ही. कारण आणि तेव्हापासून जात नाहीत म्हणले आम्ही ही यात्रा सोडून. 9 दिवस आता आपल्यामुळे इथंच येतात ते सप्ताहामुळं. पण पूर्वी घरी थांबायची गट बसून आणि यात्रेला इथे यायचे. महाराज देव नाही का? देव नसतं तर हे झालं असतं का? जे देव नाही म्हणते त्यांच्याकरता उत्तर आहे आमचे तुकोबाराय सांगतात. महाराज नाथराय सांगतात. महाराज जगद्गुरु तुकोबाराय, नाथराय, नामदेवराय सांगतात. काय सांगतात? देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, अंतर्बाय शोधो अंतर्बाय शोधोनिया माहे देव नटला नाना परी नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला देव आहे, देव आहे दुरिक्तीनं सांगतात बरं का. देव आहे, देव आहे कोण म्हणतो नाही. पण तुम्हाला कळायला पाहिजे ना, देव नटला नाना परी, वेगवेगळ्या रूपामध्ये देव नटलेला आहे. देव आपल्या जवळ येतो पण आपल्याला कळत नाही. मला आपण देवाला म्हणतो हो भाई देव म्हणतो बरं झालं, व निघून जातो देव. म्हणून अशा पद्धतीने देव आहे आपल्याला कळायला पाहिजे. पहिला मुद्दा सांगितला मी तुम्हाला, किती जवळ आहे त्यामुळे दिसत नाही. दुसरं कारण आहे का? देव खूप दूर आहे, आपल्यापासून देव कोसो दूर आहे म्हणून देव दिसत नाही. दुसरं कारण ऐका, आपल्या जवळून एखादी एसटी म्हणा, कार म्हणा, मोटरसायकल म्हणा निघून गेली, आपल्या डोळ्याची क्षमता आहे तोपर्यंत आपल्याला ती दिसती. डोळ्याची पाहण्याची क्षमता संपते त्यावेळेस गाडी दिसत. मग गाडी नसती त्या रस्त्यानं. आता इथून गाडी पाहिली, खाली उतरली पालख्यावरून, गोविंदवाडी जास्तीत जास्त बायपास पर्यंत दिसती आपल्या डोळ्याची क्षमता. तिथून पुढे गाडी शागडला रोडला लागली, आपल्याला माहिती ना गाडी आहे की नाही रोडला, पण दिसती का? नाही दिसत. का दिसत नाही? आपली पाहण्याची क्षमता संपली, खुंटली, कुंठित झाली म्हणून आपल्याला देव दिसत नाही. तसाच आहे ना, अशी गाडी दिसत नाही, क्षमता संपली, तसा देव खूप दूर आहे आपल्यापासून. देव आहे पण दिसत नाही. त्याचं कारण तिसरं कारण सांगितलं, देवाच्या आणि आपल्यामध्ये हा पडदा आहे. आता मी तुम्हाला ते दृष्टांत सांगताना परिसाच्या मध्ये कापड सांगितलं, शास्त्रकारणे कापड नाही सांगितलं. ते म्हणतात कांदा फोडल्याच्या नंतर बरं का, पलांडू ते म्हणतात. पलांडू म्हणजे कांदा, कांदा फोडल्याच्या नंतर त्या दोन फाका ज्या आहेत त्या बाजूला जर केल्या वेगवेगळ्या, त्या दोन्हीच्या मध्ये पडदा निघतो. पडदा बारीक सूक्ष्म पडदा निघतो. तो खातात ही माणसं, इतका सूक्ष्म पडदा आहे, कळतही नाही माणसाला. पण त्या दोन्हीच्या मध्ये, दोन्ही फाकांच्या मध्ये पडदा असतो. पाहतो तो सूक्ष्म असतो, इतका पातळ असतो, इतका पातळ असतो, आरपार दिसतं त्यामधून पलीकडचं. तितका पडदा आहे आपल्या आणि देवाच्या मध्ये, तितकाच पडदा आहे देवाच्या आणि आपल्यामध्ये, म्हणून देव दिसत नाही. तेच भ्रांती विषय. विठ्ठल विठ्ठल वासुदेवामध्ये सांगितले भ्रांती आल्या सांगतात. पण शुकदेव मुनींना कारण सांगितले भागवतामध्ये की ना काय पुण्य केलं असावं. ही आपली आई झाली कसं काय, दुधाई का होय ना. तशी संभाजीराजांच्या, छत्रपती संभाजीराजांची दुधाई होती. कोणती, काय नाव होतं तिचं माहिती आहे का? धाराऊ. ठीक आहे, कापूर होळगावची नाव असणारी बाई असणारी शेजारची. तशी तिला भगवंताला वाटलं दूध पिलं त्याची असतानातलं, आपल्या मुखाला स्तन लागलं, आपली आई झाली. पण हिला काय पुण्य केलं असेल मग ती शोधत असते. असे 15 कारण सांगितले त्या ठिकाणी. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याने ते चरित्र केलं. चतुर्दशीला पोळा झाला, अमावस्या निघून गेली. प्रतिपदेला पुन्हा त्या ठिकाणी गर्गमुनी आले, त्यांनी पुन्हा भविष्य सांगितलं. पुन्हा नंतर 3 दिवस निघून गेले.
गणेश चतुर्थी आली, गणपती बाप्पा हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे, सगळे क्रमवार आहे पहा. हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी, आणि त्या दिवशी स्वतः कोण आला महाराज त्या ठिकाणी? महाबळवट आला. भगवान परमात्मा म्हणले गणपती बाप्पा बसायचे, यांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद द्यावा. मग काय दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला भट, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला भट, दिला पाठीवरी पाठ, दिला भट, दिला पाठीवरी पाठ, दिला भट, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ. त्याची भजनी केली भगवंतानं. चला, चरित्र अशा अलौकिक चरित्र केलं भगवंतानं. आता पहा, तसे 7 अवस्थेत भगवंताचं चरित्र आहे. 7 त्याला दशा म्हणायचं, म्हणजे 7 दशामध्ये चरित्र आहे. मग त्यापैकी भगवान परमात्म्याने 2 दशेत चरित्र केलं. कोणतं कोणतं? रांगता आणि दुसरं गोधने राखीता आहे. आता रांगताने काय चरित्र केलं भगवान परमात्म्याने? रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणी, बाधिती चरणी देती गाराणी, बाधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, दही दूध बक्षुनी तमाळ दिला नवल केले साजनी, कृष्ण मागे धावा, कृष्ण रांगतानं काय केलं? प्रमाणातच सगळं आलं पहा. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गारणी, यशोदे साजनी, दही दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी, कृष्ण आळवा. हे चरित्र. आता चोऱ्या केल्या, मग गवळणी का गप्प असते का? त्या आल्या भांडणं घेऊन, यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे गावे, 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 राहावे गावे. त्या गवळणी म्हणाले, यशोदे राहावा का जावा? यशोदा म्हणली, काय झालं ग बाई? अगं तुझ्या कृष्णाने चोऱ्या करत आमचं पळून जायची पाळी आणलेली घरामध्ये, घरात काही ठेवीत नाही, काय करावं? यशोदा म्हणली, माझं पूर्व तसं आहे का? प्रचिती नव्हती ना. उलट माझं पोरग कसं आहे? 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचं माझे चिमणा, सावळाचा चिमणा माझा, हे सगळं यशोदा माता बोलू लागल्या. बाकीचे एकमेकीला म्हणल्या स्वतःच्या पोराचं खरं कसं पट्टन. गवळणी काही म्हणले, अगं तिला सांगून काय उपयोग आहे? आपल्या घरी आल्यानंतर त्याची काय करायची पंपू अशी प्रतिज्ञा केली, तीही संपली. शेवटी यशोदा मातेला प्रचिती आली आणि यशोदा माता मग म्हणते, आता एक काम करा, काय? याला रानात घेऊन पाठवा. लगेच तयारी केली. मग रानात काय करायचं? गाया, वास्त्र, घोंगडी, शिदोरी हे सगळे घेऊन गोपाळाला कृष्ण म्हणतात, लवकर या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, गोपाळ रानात या, गोपाळ रानात या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया
सगळ्या गाया घेऊन या. रानात आली. आता जे गावात गप बसले ना ते रानात गप बसतील का? तिथं सुद्धा त्यांनी खेळ सुरू केला. गाया चरतात, खेळ सुरू झाले. इटी खेळ खेळले. काही गोपाळ म्हणले लाला अरे कुठपर्यंत खेळ खेळायचा का? खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय करायचं? तुका म्हणे आता खेळ मोडावा या परता. मग भगवान परमात्मा म्हणले गाया पळून आणा. सगळ्या गाया एकत्रित केल्या. खडकी सोडिल्या मोठा आजीचा दैकाला गोमटा. सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित केला भगवान परमात्माने. सगळ्याच्या कमळाकार पंक्ती बसवल्या. हातामध्ये काला घेतला आणि भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. सगळ्याला काल्याचा प्रसाद दिला. तो काल्याचा प्रसाद आज या ठिकाणी वेदांत शास्त्राच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर जीव आणि देव यांचं ऐक्य होणं याला काला म्हणायचं. तुमच्या आमच्या नात्यामध्ये पाहिलं तर मग दही आणि लाई आधी काला आपल्याला भेटणार आहे. दुसरा काला साधू संतांनी सांगितला तो देव आणि देवाचं नाव यांचा काला. आज तो सगळा काल आपल्या ठिकाणी भेटतो. त्याच्याकरता मग कुणी असो स्तरातला श्रीमंत गरीब हा भेदभाव नाही. फक्त काय करा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आणि महत्वाची गोष्ट तुकोबाराय सांगतात आवड पाहिजे. आवड तुका म्हणे कृपा करी म्हणून असं जर असलं तर मग त्याच्याकरता संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर पसरोणी गळे धरला कृष्ण मधुरौगा जनी प्रकाश संग्रह उत्तम लोकाने भूमंगली नामी अधिकार में बोला महाराज ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम झाले समाधान श्रीवारी तपने येथे सापडले तुका म्हणे गोप दिला निवारीला आज करणे आरती चक्र बांधे